नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अमरावती इथं त्रिपुरा घटने निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजपा बंदला हिंसक वळण आले. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड. संपूर्ण जिल्ह्यात 4 दिवसांची संचारबंदी. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबतची बैठक सकारात्मक. कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेणार. पुन्हा एक चर्चेची फेरी. महाराष्ट्रामध्ये दंगली पसरवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी आणा, अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल. नितीन चौगुले यांचा इशारा, तर कंगना राणावतचाही केला निषेध. आटपाडी राडा प्रकरणी गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील यांच्या 3 गाड्या जप्त. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला तपास. गडचिरोली इथं पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक. 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 3 जवान जखमी. वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई. न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतायत. हे धोकादायक असून सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे, त्याला बळी पडू नका, शांतता पाळा. मंत्री नवाब मलिक यांचं आव्हान. राऊतांचं वक्तव्य ऐकून कीव येते. राजकारणासाठी किती लाचारी. बाळासाहेब असते तर थोबाडी दिली असती. चंद्रकांत पाटील यांचा घणाघात. महाविकास आघाडी एकत्र विधान परिषद निवडणूक लढणार. कोल्हापूर जिल्ह्यात 253 पेक्षा अधिक नगरसेवक महाविकास आघाडी सोबत. पालकमंत्री सतेज पाटील यांचं धक्कादायक विधान. आणि 1947 साली काय घडलं हे कुणी सांगितलं तर पद्मश्री पुरस्कार परत करेन. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम. शहीदांचा अपमान केला नसल्याचाही दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महाराष्ट्रामध्ये दंगली पसरवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी आणा. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल असा इशारा नितीन चौगुले यांनी दिलाय. त्रिपुरा राज्यात ठरलेल्या दंगलीचा निषेध करण्यास महाराष्ट्रात रझा अकादमीच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान हिंसक वळण लागलं. त्यामुळे मालेगाव, नाशिक, अमरावती, नांदेड या ठिकाणी दंगली घडल्या. याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं पत्रकार परिषद घेत घडलेल्या दंगलीचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. या दंगली घडण्यामागे कट कारस्थान असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात आला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात बाधा आणणाऱ्या व्यक्तीचे त्या संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय मंत्री नवाब मलिक यांचं नाव न घेता व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी राज्य सरकारकडून मंत्र्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यासोबतच रझा अकादमीच्या संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत महाराष्ट्रात बंदी आणावी, अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल असा इशारा संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिलाय. हिंदुस्थानच्या वतीनं अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. कंगना हिनं केलेलं विधान देशातील स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. लाखो वीरांनी देशासाठी आपलं बलिदान देऊन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं. त्यामुळे राणावत संविधान या सर्वांचा अपमान करत आहेत आणि हे कोणीही करू नये. कंगना राणावत हिचा आपण निषेध नोंदवत असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये त्रिपुरामध्ये जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये तिथली एक मशीद पाडली गेली अशी अफवा पसरवण्यात आली. अशी अफवा पसरवणाऱ्या 100 जणांच्या विरोधात तिथे गुन्हा नोंद झालेला आहे. अशी कुठलीही घटना तिथे झालेली नसताना त्याचे पडसाद 15-20 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये उमटतात आणि नांदेड, परभणी,
अमरावती आणि मालेगाव या ठिकाणी रझा अकॅडमीसारखी संस्था मोर्चा आयोजित करते आणि या मोर्चाला हिंसक मोर्चा, या मोर्चामध्ये अनेक आपल्या सरकारी मालमत्तेचं, आमच्या हिंदू बांधवांच्या दुकानांचं टार्गेट करून नुकसान केलं गेलं, पोलिसांवरती हल्ले झाले, पत्रकारांवरती हल्ले झाले. अशा देशविघातक कृत्य करणारे देशद्रोही रझा अकॅडमीसारखी संघटना याच्यावर आत्तापर्यंत बंदी आली नाही. तर या संघटनेवरती केंद्र सरकार आणि राज्य शासनाने ताबडतोब बंदी आणावी. कदाचित 15-20 दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया जर उमटत असेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती हिंसक मोर्चे निघत असतील तर हा पूर्वनियोजित कट आहे. याचा सूत्रधार कोण हा तपासायची गरज आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेलं आर्यन शाहरुख खान ड्रग्ज प्रकरण याच्यावरती हा तपास मुळापर्यंत जाऊ नये, सरसकट ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त होऊ नये म्हणून काही लोक, सरकारमधील काही मंत्री याच्यावरती वारंवार आरोप करून हा तपास डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी किंवा हा तपास डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच अशा प्रकारच्या आंदोलनाला कुठंतरी प्रोत्साहन किंवा या मंत्र्यांकडून समर्थन दिलं गेलं आहे का किंवा मदत पुरवली गेली आहे का असा आमचा संशय आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा सरकारने याच्यामध्ये तपास करावा. हे विधान केलं ते आमच्या या देशातल्या असंख्य स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांचा अपमान आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाने या हिंदुस्थानला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याचा अपमान कोणी करू नये. आम्ही कंगना राणावतबद्दल निषेध व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा लाल किल्ला प्रतिकृती सांगलीमध्ये साकारण्यात आली आहे. भव्य अशी 600 चौरस फुटांचा हा किल्ला पाहण्यास सांगलीकरांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राबाहेर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा लाल किल्ला प्रतिकृती दीपावलीनिमित्त सांगलीच्या शिवकवच कलाक्रीडा आणि सांस्कृतिक मंडळानं साकारला. तब्बल भव्य अशी 600 चौरस फूट हा किल्ला पाहण्यास सांगलीकर गर्दी करतायत. अतिशय देखण्या पद्धतीनं हा किल्ला उभा करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. सांगलीच्या गावभाग इथं सिद्धार्थ मंडळाच्या वतीनं कैलासवासी प्रमोद कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. सांगलीच्या गावभाग इथं सिद्धार्थ मंडळाच्या वतीनं कैलासवासी प्रमोद कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. सिद्धार्थ परिसरात व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दरवर्षी सिद्धार्थ मंडळाच्या वतीनं व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदा मंडळाचे सदस्य कैलासवासी प्रमोद कांबळे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेत सांगली शहर परिसरातील 8 व्हॉलीबॉल संघांनी सहभाग नोंदवलाय. रात्री पार पडणाऱ्या या स्पर्धांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने पार पडत आहेत. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. मिरज पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झाले. सोनी गावात यामुळे शोककळा पसरली. गावामध्ये अंत्ययात्रा काढून ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिलाय. सोनी गटातील मिरज पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव वय वर्ष 50 यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय. रंगराव जाधव 15 वर्ष सोनी ग्रामपंचायत इथं सदस्य होते. माजी उपसरपंच, विद्यमान पंचायत समिती सदस्य म्हणून सध्या या पदांवर ते कार्यरत होते. या माध्यमातून त्यांनी सोनी गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असं योगदान दिले. त्यांच्या निधनानं गावात शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच मिरज पंचायत पदाधिकारी, प्रशासकीय विभाग, राजकीय नेते यांनी सोनी गावी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलंय. रंगराव जाधव यांची अंत्ययात्राही काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेमध्ये शोकांकुल ग्रामस्थ, नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली कृषी बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी त्यांचा जोडीदार आणि सोनी गावचं नेतृत्व हरपल्याचं सांगितलंय. आज रंगरावांना जाधव यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं आज
माझा एक जवळचा सहकारी, पहिलीपासून आम्ही एका वर्गात वर्गमित्र, त्यानंतर सुद्धा सामाजिक कार्यात आणि सोनीच्या जडणघडणीत शेतीवरती गेली पहिल्यांदा मी सरपंच झालो, तो उपसरपंच झाला, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य 15 वर्ष काम केलं. ते काम करत असताना बंधारा बांधणी, चारा छावणी, प्रत्येक कामावर, सामाजिक कामावर आघाडी, प्रत्येक कामावर अग्रेसर राहून गेल्या 4-5 वर्षात त्यांनी प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेजची उभारणी केली, पेट्रोल पंपाची उभारणी केली, पंचायत समितीला सुद्धा अग्रभागी राहून नेहमी शेतकऱ्यांच्या आणि द्राक्षाच्या शेतीवरती सातत्यानं नवनवीन कल्पना मांडून नव्या पद्धतीनं काहीतरी करण्याची सतत उमेद बाळगणारा, खऱ्या अर्थानं सोनी पंचकृषीत सगळ्यांना सहकार्य करणारा, सगळ्यांच्या बरोबर घेऊन एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आज संपूर्ण पंचकृषी शोकाकुल आहे. यांच्या जाण्यानं सोनी गावचं, त्याचबरोबर पंचकृषीचं आणि आमच्या सगळ्या संघटनेचं फार मोठं एक उमदं आणि सगळ्याच कामावरती आघाडी घेणारं एक उमदं नेतृत्व हरपलं. त्यांच्या जाण्यानं न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या कुटुंबावर सुद्धा, त्यांचं मोठं कुटुंब आहे, 3 जण भाऊ आहेत, सगळे एक दिलानं सगळं, एक मोठी शेती आहे द्राक्षाची, आणि हे सगळं त्यांच्या ईश्वरानं जो घाला घातलेला आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आम्हा सर्व गावकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून बाहेर काढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत
आरवडे, तुंग, आरग, धालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं माइक चल जाओगी, नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादक माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. जो माणूस स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही तो उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार, असा टोला उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. जो माणूस स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येत नाही त्याला निवडून येण्यास पुण्याला जावं लागतं, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार, अशा शेळक्या भाषेत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. रायगड इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अमरावती हिंसाचार आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावरच चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता उदय सामंत यांनी ही टीका केली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडून आले असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. कोल्हापुरातील एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झालेत. आंदोलनाच्या 6व्या दिवशी सरकारला जाग आणण्यासाठी भजन कीर्तन आंदोलन पुकारण्यात आलं. सरकारला सुबुद्धी येण्यासाठी ही प्रार्थना केली असल्याचं बोललं जातंय. कोल्हापुरात एसटी कर्मचारी आज पुन्हा आक्रमक झाले. आंदोलनाच्या 6व्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला जाग आणण्यास भजन कीर्तन आंदोलन सुरू केले. सकाळी 11 वाजल्यापासून मध्यवर्ती बस स्थानक आवारात शेकडो कर्मचारी एकत्र आलेत. भजन आणि कीर्तन गात सरकारला सुबुद्धी येण्यासाठी प्रार्थना करत आहेत. माझं नाव मेघा भिवसेकर, कोल्हापूर आगार, मी वाहक म्हणून इथे काम करते. साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आमची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज करो किंवा मरो, लढो किंवा मरो अशी आमची आज अवस्था झालेली आहे. साहेब, सरकारला जागा करण्यासाठी आम्ही जागराचा कार्यक्रम घातला.
तरी पण या सरकारला काही सद्बुद्धी आलेली नाही. आज आम्ही कीर्तन घालतो, तुम्ही बघताय साहेब कीर्तनाचा आज आम्ही सगळे कामगार बंधू भगिनी आज कलाकाराच्या रूपामध्ये तुमच्यासमोर कीर्तन सादर करतोय. फक्त त्या सरकारला काहीतरी सद्बुद्धी येऊ दे एवढीच आमची जड माफक अपेक्षा आहे. सरकारनं आमच्या विलिनीकरणाचा मुद्दा उचलून धरावा, आमच्या बाजूने योग्य न्याय करावा एवढी माफक अपेक्षा ठेवून आम्ही आता कीर्तनाचा जागर घातलेला आहे तुमच्या समोर साहेब. सरकारने जर आमच्या बाजूने निर्णय दिला, आत्ता या क्षणी जरी आम्हाला निर्णय दिला तर आम्ही आहे असं आमचं आंदोलन मागे घेतो आणि आत्ता आम्ही तुमच्या कार्तिक एकादशीसाठी आमच्या गाड्या सोडायला तयार आहे साहेब. आम्ही आहे असं कामावर यायला तयार आहे. फक्त आमच्या पदरात आमचं जे मागणे आहे ते आम्हाला मान्य करून द्या, आमच्या पदरात यश येऊ दे एवढंच आम्ही तुमच्याकडे मागणं मागतो साहेब. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. अमरावतीमध्ये दुसऱ्या दिवशीही पेटलेलं आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली. इंटरनेट सेवाही यामध्ये बंद करण्यात आली. गेल्या 2 दिवसांपासून अमरावतीत सुरू असणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये 4 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. आज भाजपानं बंदची हाक दिली तर आज सकाळी राजकमल चौकात प्रचंड मोठा जमाव जमा झाला. प्रचंड तोडफोड करायलाही सुरुवात केली. त्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या अमरावती इथं तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात 4 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. पंढरपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 7व्या दिवशी कुटुंबीय देखील आता यात सामील झालेत. आंदोलनस्थळी त्यांनी संसार थाटला असल्याचं पाहायला मिळालं. चूल पेटवून झुणका भाकर आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी संसार थाटण्यात आलाय. चूल पेटवून झुणका भाकर आंदोलन सध्या सुरू आहे. एसटी महामंडळाचं सरकारात विलिनीकरण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आला. आंदोलनाला भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांनी पाठिंबा दिला असून ढोबळे यांनी पवारांचं नाव न घेता टीका केली. तुमच्या 12 कारखान्यांचे बॉयलर वेळेवर पेटतात, मग कर्मचाऱ्यांच्या चुली पेटवायला लाज का वाटते असा सवाल उपस्थित करण्यात आला. तुम्ही सत्तेची भागीदारी तिघात वाटून घेता, वाजेकडून वसुली करून घेता, मग कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर का सोडता. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. पाहुण्यातला किंवा घरातला एक माणूस कोरोनासाठी आपण दिलेला आहे. त्या दुःखाचं ओझं कमी झालं नाही तोवर महाराष्ट्रातल्या 40 वाहक आणि चालकांनी आत्महत्या केलेली आहे. अशा 40 वाहन चालकांना मी त्यांच्या कुटुंब. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. अमरावतीमध्ये पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करून अश्रुधुराचा मारा केलाय. यामध्ये पोलीस आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचंही पाहायला मिळालं. आज अमरावती बंद दरम्यान हिंसक वळण आल्यानं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराचा मारा केलाय. पाण्याचा मारा आंदोलनकर्त्यांवर केल्यामुळे भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे पोलिसांवर चांगलेच भडकले होते. बोंडे आणि पोलिसांमध्ये राजकमल चौकात शाब्दिक चकमकही उडाली. पोलीस अनिल बोंडे यांच्यात बाचाबाची झाल्यानं या ठिकाणी पुन्हा आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले. पोलिसांनीच आंदोलनाला गालबोट लावलं असा आरोप भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, धालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक
माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. अमरावती इथं बंदला हिंसक वळण प्राप्त झालंय. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अमरावती शहरात आज बंदला हिंसक वळण लागल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत पाण्याचा मारा केलाय. अश्रुधुरांचाही मारा करण्यात आला. त्यामुळे जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अमरावती शहरामध्ये संचारबंदीही लागू केलेली आहे. यामुळे अमरावती शहर निर्मनुष्य झालं असून रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर केवळ पोलीस दिसून येत आहेत. निंदनीय आहे. आज जे झालं तेही निंदनीय आहे, पण या सगळ्या गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजे. अमरावतीमध्ये अशा घटना क्वचितच घडत असतात किंवा घडतच नसतात असंही म्हणायला काही हरकत नाही. आज अमरावती आम्ही खूप कष्टानं मागच्या काही वर्षांमध्ये एक इंडस्ट्रीयल सिटी म्हणून आणि इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट म्हणून त्याला नाव देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी पण अशा ज्या घटना होतात त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना वेटेज धरलं जातं आणि सर्वसामान्यांचं नुकसान त्या ठिकाणी होतं. आम्ही आज आपण बघितलं असेल की आम्ही सर्व पक्षाची लोक इथे आहेत. जगदीश काका इथे आहेत, संजू भाऊ आहेत, विलास भाऊ आहेत, बबलू भाऊ आहेत, इथे दिनेश भाऊ बुब या ठिकाणी होते. सगळेजण आम्ही सगळे सोबत आहोत आणि लोकांना सगळ्यांना सर्वांना सर्व पक्षाच्या लोकांना सगळ्यांना विनंती आहे की शांतता ठेवा. त्या ठिकाणी अजिबात बिलकुल दंगली नाही, काही जातीय वाद या ठिकाणी नाही. अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, गाडगे महाराजांचा, भाऊसाहेब पंजाबरावांच्या या वळणावर चालणारा जिल्हा आहे. याच्या आधी अशा प्रकारच्या दंगली इथे झाल्या नाही आणि इथून पुढेही होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की शांतता ठेवावी. एक एक जण विचारा. घटना पोलिसांना काही इम्प्रूव्ह नव्हते. कालची घटना आज इतका महाप्रस्तावर उतरणारा हिंसक घटना होणार आहे. इंटेलिजन्स फेल्युअर मानता येईल ना? खरं मलाही या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटतं. आम्ही सन्माननीय होम मिनिस्टरशी बोललो, ACSशी बोललो, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री खरं हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. काहीतरी इन्फॉर्मेशन जशी पोचायला पाहिजे होती तशी पोचली नाही, ही वस्तुस्थिती आहे. काल पण पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहिलाच पाहिजे होता असा अट्टहास आमचाही आहे आणि सगळ्यांचा पण आहे. आजही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्याला सांगायला काहीच हरकत नाही की आमची सकाळी इथे SP साहेब इथे आहेत. आमची सकाळी 7:30 वाजता त्या ठिकाणी बैठक झाली. SRPFचे आम्ही 2 तुकड्या त्या ठिकाणी बोलावल्या, पण त्या कुठेतरी जे काही वातावरण गढूळ झालेलं आहे त्या गढूळ वातावरणामध्ये त्या 2 तुकड्या देखील आम्हाला कमी पडल्या आणि आता अजून जास्त तुकड्या आम्हाला बोलवाव्या लागलेल्या आहेत. आत्ता तर शहरामध्ये जमावबंदी आणि कर्फ्यू दोन्ही त्या ठिकाणी लागू करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. पण जे झालं आहे ते होऊन गेलेलं आहे. उद्याचा सूर्य जो उगवेल तो शांतिप्रिय असावा असा आमचा अट्टहास आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना. परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हणता येईल? परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हणता येईल? बिलकुल आता परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंदीसाठी कोणतं? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतायत. हे धोकादायक असून सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन केलेलं. त्रिपुरा इथल्या कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळंच वळण घेतले. त्यात हिंदूंची घरं जाळली जात असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. दुकानं टार्गेट केली जात आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकीच्या फोटोंमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबवायला हवं. शांतता राखणं गरजेचं आहे असं आवाहनही यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढे म्हणाले, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोंमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होतोय. या घटनेचा आम्ही निषेध करतोय. न घडलेल्या घटनेवरून होणाऱ्या आंदोलनाचा हा प्रकार सरकारनं गांभीर्यानं घ्यावा. खरे तर शुक्रवार शनिवारीही अमरावतीत मोर्चे निघत आहेत. त्यामुळे हिंसक वळण निर्माण झाले. पोलिसांकडून मोर्चेकरांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. हे चांगलंच वादंग निर्माण झालेलं आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न आहे. शांतता राखणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचं समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमरावतीमधला एकूणच घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. मी पहिल्यांदा तर सर्वांना विनंती करतो की अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करावी. कोणीही हिंसाचार करू नये. मात्र ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही त्या घटनेवर अशा प्रकारे मोर्चे काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्रिपुरा सरकारने आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वतः जी मशीद जाळली म्हणून हे सगळे आंदोलन होत आहेत त्या मशिदीचे फोटो हे जारी केले आहेत आणि कशा प्रकारे सोशल मीडियावर टाकलेले फोटो खोटे आहेत हे देखील जारी केलेलं आहे. ते प्रकाशित केलेलं आहे आणि हे सगळं सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करण्यात आला त्या लोकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कुठलीही मशीद ही त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असं असताना त्या संदर्भातल्या अफवांवर महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढायचे आणि त्याच्यावर हिंदूंची दुकानं जाळायची हे देखील योग्य नाहीये. सरकारने यावर देखील कडक कारवाई केली पाहिजे आणि सरकारी पक्षाचे नेते हे स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणं जर करणार असतील तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कोणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारचे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजाने या ठिकाणी शांतता बाळगली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्रिपुरा में जो घटना घटी ही नहीं उसके ऊपर जिस प्रकार से दंगे महाराष्ट्र में हो रहे हैं ये बिल्कुल गलत है. त्रिपुरा की जिस मस्जिद को जलाया इस प्रकार की अफवाह उठाई गई वहां की पुलिस ने उस मस्जिद के फोटो भी जारी किए हैं और सोशल मीडिया पर जाली फोटो जो दिए हैं उसका भी पर्दाफाश किया है. बावजूद उसके महाराष्ट्र में जिस प्रकार से मोर्चे निकाले गए और विशेष रूप से उन मोर्चों में जो हिंसा की गई और हिंदू समाज के दुकानों को जलाने का प्रयास किया गया हम इसकी निंदा करते. साथ ही में अमरावती में जो घटना हुई जिस प्रकार का कल मोर्चा निकला फिर आज उसके ऊपर रिएक्शन हुई ये सारा अस्वस्थ करने वाला माहौल है. मैं अमरावती के लोगों से निवेदन करना चाहता हूं, विनती करना चाहता हूं, हमारा जो सामाजिक सौहार्द है इसको वो कायम रखे. कोई भी हिंसा न करे. हिंसा करना बिल्कुल गलत होगा और झूठी चीजों के ऊपर इस प्रकार से भड़कना और भड़काना ये भी गलत बात होगी. लेकिन इसके साथ साथ सरकारी पार्टी के लोग स्टेज पर जाकर जिस प्रकार से भड़काने वाला भाषण देते हैं और उसके बाद मोर्चे निकलते हैं इसका भी कहीं ना कहीं इसकी सुध ली जानी चाहिए. उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए और सरकार ने ये कौन सी साजिश के तहत झूठी अफवाहों पर मोर्चे निकालकर हिंसा फैलाने का प्रयास किया जा रहा है इसके ऊपर भी कार्रवाई करनी चाहिए. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. महागाईवरील लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल करत हे वक्तव्य केले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज 13 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. महागाई विरोधात देशभरात आंदोलन करणार असून त्याची ठिणगी औरंगाबादमध्ये प्रथमतः पडली असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोर्चातील भाषणात बोलताना केले. देशातील प्रमुख प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजपानं अमरावती इथं आग भडकवण्याचं काम सुरू केल्याची टीका संजय राऊतांनी केली. अमरावती इथं काल झालेल्या हिंसाचारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आज भाजपाचे कार्यकर्ते आणि भला मोठा जमाव रस्त्यावर उतरला.
शहरात 2 गटातील तणावामुळे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत। यामुळे अमरावती इथं दंगल सदृश्य परिस्थिती असून शहर तणावपूर्ण शांततेत असल्याचंही म्हटलेलं आहे। सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला मला, महाराष्ट्राचं सरकार तुमचं आहे आणि तुम्ही महागाई विरुद्ध मोर्चा काढता। मी म्हटलं हो, महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे, हा एका राज्याचा विषय नाहीये। पेट्रोल डिझेल चे भाव कमी करणं हे राज्याच्या हातात नाही। मगाशी फार चांगला आपण एक तक्ता दिला। पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, तेलाच्या विहिरी आमच्या मालकीच्या नाहीत। 2014 साली 78 रुपये होतं पेट्रोल, आज 125 आहे। परवा 5 रुपये कमी केले असं मी ऐकतो, झाले की नाही मला माहित नाही। 5 रुपये कमी केले, ते 5 रुपये काही शहरात झाले, काही शहरात झाले नाही। अजूनही 100च्या वरच आहे। होय, अजूनही 100च्या वरच आहे। मग मला प्रश्न विचारला, केंद्र सरकारने 5 रुपये कमी केले, राज्य सरकार किती कमी करणार? मी सांगितलं केंद्र सरकारनं 50 रुपये कमी करावे, मग राज्य सरकार विचार करेल। करताय? केंद्र सरकारनं 50-55 रुपये कमी करावे, मग राज्य सरकारचे व्हॅट वगैरे जे काय आपण जे कमी करतो त्याच्यावरती विचार करू, पण आधी केंद्र सरकारनं 50 रुपये कमी करावे। काही राजकीय पक्ष विचारतात की महागाई विरुद्ध मोर्चा काढताय, हे ढोंग आहे। मग 5 वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती, नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही, पण सिलेंडर रस्त्यावरती घेऊन आले। आताही स्मृती इराणी आणि त्यांचा पक्ष केंद्रानं लादलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करणार असेल, आम्ही त्याच्या सहभागी आहोत। आमचा प्रश्न जनतेशी, स्मृती इराणीने संभाजीनगरला यावं, आम्ही त्यांना 50 सिलेंडर रिकामे देऊ, बसा रस्त्यावर। आज अनेक ठिकाणी सिलेंडर भंगारात काढले, उज्ज्वला योजनेतले अनेक राज्यामध्ये पाहतो सिलेंडर भंगारामध्ये निघालेले। 1000 रुपयाच्या वर स्वयंपाकाचा गॅस आहे, रॉकेल महाग आहे, डिझेल महाग आहे, शेंगदाणे, अरे शेंगदाणे। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी। अभिनेत्री कंगना राणावतनं केलेलं विधान हे स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणारं असून या वक्तव्याचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या वक्तव्याचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय। कंगना हिनं केलेलं विधान देशातील स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणार आहे। लाखो वीरांनी देशासाठी आपलं बलिदान देऊन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं। राणावत संविधान या सर्वांचा अपमान करतायत आणि ते कोणीही करू नये। कंगना राणावत हिचा आपण निषेध नोंदवत असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। जे विधान केलं ते आमच्या या देशातल्या असंख्य स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांचा अपमान आहे। हजारो लाखो स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाने या हिंदुस्थानला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। त्या स्वातंत्र्याचा अपमान कोणी करू नये, आम्ही कंगना राणावतबद्दल निषेध व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी।
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबतची बैठक ही सकारात्मक झालेली आहे. कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेणार असून पुन्हा एक चर्चेची फेरी होणार असल्याची माहिती मिळते. एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावरही एसटी कर्मचारी 4 दिवसांपासून संपावर आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आता राज ठाकरे देखील मैदानात उतरले. एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या समोर आपली व्यथा मांडली होती. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन त्यांनी भेटही घेतली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. या साऱ्या घडामोडींनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाईल अशी चर्चा आहे. यावर तोडगा काढण्यास शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब, आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांची सह्याद्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं वृत्त असून 2 दिवसातील ही दुसरी बैठक असल्याचंही कळून येतंय. संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी असून तसा प्रस्ताव समितीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर भाजप नेते सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील यांच्यासोबत प्रदीर्घ मोठी चर्चा झालेली आहे. 4 तासांमध्ये काय तोडगा निघाला, काय पर्याय सुचवलेले आहेत, काय सांगाल? एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आणि जे संपकरी कामगार आझाद मैदानमध्ये बसलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर ही बैठक झाली. या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या ची मागणी ही त्यांची अतिशय आग्रही होती. परंतु विलिनीकरणाची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही, कारण हा विषय हायकोर्टाच्या आदेशान्वये हा उच्चस्तरीय समितीच्या समोर आहे आणि त्या समितीला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्यावरती कारवाई होईल. यावर त्यांनी हा कालावधी कमी करावा अशी मागणी केली. जी मागणी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कमिटीशी बोलून ती मान्य करू शकतो. कमिटीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू. पर्याय काही सुचवले? यावर निलंबन झालेलं आहे त्यांच्याविषयी काही चर्चा झाली नाही. जोपर्यंत संप मागे जात नाही तोपर्यंत या विषयावरती चर्चा होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीचेच नेते चर्चेला येतात असं अनेकांचं म्हणणं आहे. सध्या जे आंदोलन चाललंय ते त्यांचेच नेते चालवत आहेत. धन्यवाद. संपाची काय किती एसटी सुरू आहेत सर? एसटी किती सुरू आहेत आता? हां सर, एसटी काही प्रमाणात सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं की एसटीचे बरेचसे कामगार काम करायला इच्छुक आहेत. आता मी काही अजून वाट बघीन, नाहीतर आम्ही पोलीस संरक्षणामध्ये एस टी कर्मचारी जे कामावर इथं आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पोलीस संरक्षण देऊ. ह्या सगळ्या विषयावरती चर्चा झाली होती की हे जे तोडगे वेगवेगळे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या संदर्भातले काय आपण पर्याय देऊ शकतो, या संदर्भात पवारसाहेबांना सकाळी मी भेटलो आणि पवारसाहेबांशी चर्चा करून मग ह्या चर्चेला मी आलो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता
डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता: रेवणी गल्ली, मिरज. वेळ: सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क: 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत: आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो लुट जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर.
हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अमरावती इथं त्रिपुरा घटने निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजपा बंदला हिंसक वळण आले. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड, संपूर्ण जिल्ह्यात 4 दिवसांची संचारबंदी. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबतची बैठक सकारात्मक, कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेणार, पुन्हा एक चर्चेची फेरी. महाराष्ट्रामध्ये दंगली पसरवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी आणा, अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल. नितीन चौगुले यांचा इशारा, तर कंगना राणावतचाही केला निषेध. आटपाडी राडा प्रकरणी गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील यांच्या 3 गाड्या जप्त, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला तपास. गडचिरोली इथं पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 जवान जखमी. वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई. न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतायत. हे धोकादायक असून सरकारनं गांभीर्यानं घ्यावं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे, त्याला बळी पडू नका, शांतता पाळा, मंत्री नवाब मलिक यांचं आव्हान. राऊतांचं वक्तव्य ऐकून कीव येते, राजकारणासाठी किती लाचारी, बाळासाहेब असते तर थोबाडी दिली असती, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात. महाविकास आघाडी एकत्र विधान परिषद निवडणूक लढणार, कोल्हापूर जिल्ह्यात 253 पेक्षा अधिक नगरसेवक महाविकास आघाडी सोबत. पालकमंत्री सतेज पाटील यांचं धक्कादायक विधान. आणि 1947 साली काय घडलं हे कुणी सांगितलं तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम. शहीदांचा अपमान केला नसल्याचाही दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीदिनी सांगली महापालिका मुख्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीदिनी महापालिका मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त चंद्रकांत आडके, सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे इत्यादी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत पहिल्याच दिवशी 430 हेरिटेज वृक्षांची गणना पार पडली. सोमवारी आणखी वृक्ष गणना होणार असल्याची माहिती मिळते. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 50 वर्षांपेक्षा अधिक वयाची असणारी हेरिटेज वृक्षांची गणना करण्याचं काम सुरू आहे. मनपा क्षेत्रात यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मनपा कार्यक्षेत्रात एकूण 970 हेरिटेज वृक्ष आहेत. त्यामुळे या सर्व वृक्षांची माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जिओ टॅगिंग करून त्यावर विशेष निशाणी लावली जाणार आहे. शनिवारपासून महापालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय हेरिटेज वृक्ष गणना सुरू करण्यात आली. 970 हेरिटेज वृक्षांपैकी शनिवारी पहिल्या दिवशी 430 वृक्षांची गणना होऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात आलं. जिओ टॅगिंगमुळे आता आपल्या मनपा कार्यक्षेत्रात असणारे हेरिटेज वृक्ष हे गुगल मॅपवर प्रसिद्ध होणार. सोमवारपर्यंत उर्वरित वृक्ष गणना पूर्ण होईल असं उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
विधान परिषद निवडणूक आता तोंडावर आहे. सतेज पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधान परिषद निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यामध्ये 253 पेक्षा अधिक नगरसेवक महाविकास आघाडी सोबत आहेत. प्रतिस्पर्धी कोण हे अजूनही ठरलेलं नाही. 26 नोव्हेंबर नंतरच ते समजून येईल. त्यामुळे यावर बोलणं उचित नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. शौमिका महाडिक यांच्या उमेदवारीवरील चर्चेवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी हे विधान केलं असून महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधान परिषद निवडणूक लढली जाईल असंही महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. पाण्याचा प्रश्न आणि कचरा या दोन गोष्टीवर माझी यंदा प्रतिनिधी म्हणून माझी प्रायोरिटी राहील. तसं काय या सगळ्या अफवा आहेत. महाविकास आघाडी एकसंघ आहे. सगळेजण या निवडणुकीमध्ये राहतात. मागच्या वेळी जयंत असगावकर अरुण लाडांची निवडणूक लढवत असताना सुद्धा शिवसेना सक्षमपणे होती, उमेदवार नसताना. आज काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार असतात. तसं सगळे पक्ष या महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आणि आमच्याबरोबर काम करणारे घटक पक्ष, मग स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेका पक्ष असेल, इतर आघाड्या असतील, हे सगळेजण आम्ही एकत्रित राहणार. त्यामध्ये कुठे शंका नाही. जिल्ह्यामध्ये दौरा करत असताना इतर नगरसेवकांचा पाठबळ कसा आहे तुम्हाला? नाही, सगळीकडेच चांगलं आहे नगरसेवकांचं पाठबळ. आता उद्या मी कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, जळगाव, हातकणंगले उद्या माझा दौरा आहे. बाकीच्याही ठिकाणी मलकापूरची भेट झालेली आहे, पन्हाळ्याची भेट झालेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आपल्याला मेजॉरिटी आहे, त्यामुळे काय कुठं अडचण येईल असं वाटत नाही. हे 253च्या पुढे आजची आकडेवारी आपली आहे. ही निवडणूक जशी भाजपच्या विरोधात आपली होणार आहे तशीच यावेळी करता येणार आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून माडिक नागरिक उमेदवार 26 तारखेनंतर त्याच्यावर बोलता येईल. आज बोलणं योग्य ठरणार नाही, कारण की अजून फॉर्म भरायला सुरुवात नाही. कोण उभारणार आहे मला माहीत नाही. त्यामुळे आजच त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही. उमेदवार एकदा झाल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं संयुक्तिक आहे. साहेबांच्या काँग्रेसच्या तुम्ही नगरसेवकांची बैठक बोलू होती तेव्हा काँग्रेसच्या पक्षावर निवडून आले, काही नगरसेवक उपस्थित असतात. बरेच नगरसेवक उपस्थित होते. काही पडद्या मागणं भेटलेत, काही पडद्या पुढलं भेटलेले आहेत. कारण बऱ्यापैकी आपल्यावर राहणार. काँग्रेसचे नगरसेवक पडदा मागणं भेटण्याचं कारण नाही, आता इथलं स्थानिक राजकारण आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. कोल्हापूरच्या कुरुंदवाड इथं कंगना राणावतनं केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जाहीर निषेध केला जातोय. यामध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं शिवसेनेच्या वतीनं कंगना राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले. कंगनानं केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जाहीर निषेध केला जातोय. कोल्हापुरी पायतानाचा दणका देऊ असा इशाराही शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला. राज्य सहकार सेनेच्या राज्यप्रमुख शिल्पा सरपोतदार, तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देशद्रोही कंगना राणावतनं जे काल परवा दिवशी जे वक्तव्य केलं की 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. पहिला मी तिचा कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, भगतसिंग असतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, असे अनेक हुतात्मे झाले, बाबू गेनो असतील, असे अनेक ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं रक्त सांडलं, हुतात्म्य पत्कारलं आणि म्हणून या देशाला 15 ऑगस्ट दिवशी त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. परंतु ही नालायक बाई या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. प्रथमतः या नालायक बाईचा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. परत ती असं म्हणाली की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य ही 2014ला मिळालं. काय मिळालं 2014ला? देशाचे पंतप्रधान मोदी झालं म्हणून काय स्वातंत्र्य मिळालं? अहो भाई और बहनों, 15-15 लाख अपने अकाउंट में जमा होने के नहीं होना, हे म्हणलेले नरेंद्र मोदी. पेट्रोल, गॅस आणि डिझेल किती रुपयाला झालंय? कसलं स्वातंत्र्य मिळालंय? लोक 2 वेळाला सुखानं जेवतायत असं ती म्हणाली. आता हे सगळं मागल्यामुळं
लोकांना एक टाइम जेवायची पाळी आलेली आहे. या कंगना राणावतनं भाजपच्या बाजूने जे बोलायला सुरुवात केलंय काय हे अत्यंत चुकीचे आहे आणि भारतीय जनता पार्टीने देखील आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत तिला मिळालेले जे पद्मश्री पुरस्कार अन्य जे पुरस्कार आहे हे केंद्र सरकारनं ताबडतोब मागे घ्यायला पाहिजे. हे आंदोलन इथून पुढच्या काळात देखील पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही चालवू आणि कंगना राणावतला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. राऊतांचं वक्तव्य ऐकून कीव येते. राजकारणासाठी किती लाचारी, बाळासाहेब असते तर थोबाडी दिली असती असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केलाय. संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकून कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल, बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी एक थोबाडी दिली असती असा घणाघात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते नाशिक इथं बोलत होते. भाजपाची बडी मंडळी विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यास आलेत. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा इथल्या कथित घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेला घेरलेलं आहे. संजय राऊत यांनी रझा अकादमी हे भाजपाचं पिल्लू आहे, त्यामुळं त्यांच्याच पाठिंब्यानं त्रिपुरातील लोण इथपर्यंत पोहोचलंय. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलीचे पडसाद इथं पडण्याचे कारणच काय असा सवाल उपस्थित केला होता. पाटील यांनी या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकून कीव येते असं म्हटलंय. राजकारणासाठी लाचार किती व्हाल, आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी एक थोबाडीच मारली असती अशी घणाघाती टीका केली आहे. मोर्चा काढला जातोय असं आहे की संजय राऊतांनी डिझेल पेट्रोलचे दर संजय राऊतांनी डिझेल पेट्रोलचा वॅट महाराष्ट्र सरकारने कमी करावा यासाठी आंदोलन करावं. बरोबर आहे, बरोबर. असं आहे की त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत करायचा, शांततेने असं हो. हां, त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत करायचा. चला निषेधही करायला हरकत नाही. तशी परंपराच आहे मोठी. कुठेतरी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा विदेशात घटना घडली की आमच्या कलकत्त्यात दंगली. पण चला तुम्हाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, शांततेने करा ना. अमरावतीचा काल रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्री जगदीश गुप्ताचं ऑफिस फोडलं गेलं नाही, सामान्य माणसाचे ऑफिस फोडलं गेलं नाही. मग भारतीय जनता पार्टीने म्हणजेच नागरिकांची इच्छा, नागरिकांचा दबाव म्हणून अमरावतीमध्ये बंद केलं तर काय झालं. आता आज बंदवर लाठ्या चालवतील पोलीस. काल जी दुकानं फोडली त्याच्या लाठ्या नाही चालवल्या, लाठ्या चालवल्या तर मगाशी याला म्हटलं तसं मतं जातात बाबा. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन,
सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. मिरज इथल्या बामणोळीमध्ये एका मुलीनं जंजिऱ्याची प्रतिकृती साकारली. गेल्या 5 वर्षांपासून किल्ल्याची उभारणी ती करत असल्याची माहिती मिळते. रात्रवेळेस आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. बामणोळी इथं कुमारी सानिका अंकुश कदम या 17 वर्षीय मुलीनं जंजिरा समवेत पद्मदुर्ग या किल्ल्याची अगदी हुबेहूब प्रतिकृती बनवून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास याद्वारे सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार किल्ला बनवण्यास 20 दिवसांचा कालावधी लागला असल्याचं कळून येते. दगड, माती, विटा, चुना आणि नारळांचा बुंधा या पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करण्यात आला. गेल्या 5 वर्षात देवगिरी, दौलताबाद, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग या किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली. किल्ला प्रेमी आणि नागरिकांनी किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यास लक्षणीय अशी गर्दी केली. अरबी समुद्रानं घेरलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा अभेद्य असा जलदुर्ग आहे.
गोड्या पाण्याचे तळे, भव्य तटबंदी, हिंदू मंदिर, अनेक वस्त्या, मुख्य चोर दरवाजा, दर्या दरवाजा, कलालबंजी तोफ, गायमुख तोफ, चावरी तोफ, 19 बुरुज या विविध वास्तू जशाच्या तशा साकारण्यात आल्या. एकूण 3 गुंठ्यांच्या क्षेत्रफळानं किल्ल्यांची प्रतिकृती मोकळ्या जागेत उभारण्यात आली. दरवर्षी किल्ल्यांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय क्रमांकाने नेहमीच गौरवण्यात आले. किल्ला पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना किल्ल्याची माहिती सहज आणि अगदी सोप्या पद्धतीनं होण्यास किल्ल्यावर विविध फलक लावण्यात आले. रात्रीच्या वेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. सानिकाचा भाऊ शिवराज कदम, यश कदम यांची साथ तिला मिळाली. आई वडील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि किल्ल्यांची माहिती तरुण आधुनिक पिढीला व्हावी, तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशानंच हा किल्ला उभारण्यात आला असल्याची माहिती कुमारी सानिका अंकुश कदम या देत आहेत. माझे नाव सानिका अंकुश कदम आणि माझा भाऊ शिवराज अंकुश कदम. आम्ही दोघांनी यावर्षी किल्ले जंजिरा आणि किल्ले बदमदुर्ग बांधलेला आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा पुरेपूर वापर करून आम्ही हा किल्ला यावर्षी बांधलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही बांधला होता तो म्हणजे दौलताबाद किल्ला. त्याला जिल्ह्यात मागच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाला होता. आणि आम्ही या किल्ला बांधण्यासाठी वापर केलेला आहे तो म्हणजे नारळाचा बुंधा, चुना, विटा, माती इत्यादी वस्तूंचा वापर आम्ही केलेला आहे. किल्ल्यावर वास्तू ज्या आता आहेत तशा आम्ही पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आहे दर्गा आहे, गोड्या पाण्याचे तळे आहेत, निजामाचा महाल आहे, हिंदू मंदिर आहेत, सैनिकांसाठी राहायला घरे आहेत, चोर दरवाजा आहे, दर्या दरवाजा आहे इत्यादी किल्ल्यावरच्या वास्तू आहेत त्या आम्ही पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील वर्षी आम्ही बनवला होता तो दौलताबाद किल्ला आणि यावर्षी आम्ही बनवला एक जंजिरा किल्ला आणि पद्मदुर्ग किल्ला. यावर्षी आमचं 4थं वर्ष आहे किल्ला बांधण्याचं. पूर्ण किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे ते 3 गुंठ्यामध्ये आम्ही दोन्ही किल्ले उभे केलेले आहेत. अरबी समुद्रासारखा देखावाही आम्ही इथे केलेला आहे. संध्याकाळच्या वेळी आम्ही विद्युत रोषणाई सुद्धा किल्ल्यावर केलेली आहे. किल्ला बांधण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे आमचे आई वडील. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप लाभलं. किल्ला आम्ही का करतो तर किल्ला बांधण्याचा हेतू एवढाच असतो की आजच्या नव्या पिढीला किल्ल्याचं आणि इतिहासाचं महत्त्व कळालं पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे इतकाच म्हणजे आम्हाला करण्यापाठीमागचा हेतू असतो. यासाठी आम्ही दरवर्षी किल्ले करतो आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहित करतो किल्ले बांधण्यासाठी, कारण आपली जी संस्कृती ती टिकली पाहिजे यासाठी आम्ही दुसऱ्यांना किल्ला करण्यासाठी प्रोत्साहन करतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. मिरज इथं शिवसेनातर्फे कंगना राणावतच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. शहीदांचा अपमान करणाऱ्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घेण्याची मागणी देखील करण्यात आली. अभिनेत्री कंगना राणावतनं भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद देशभर उमटतायत. आज मिरज तालुका शिवसेनातर्फे कंगना राणावत हिचा निषेध व्यक्त करण्यास जोडो मारो आंदोलन पुकारण्यात आलं. महाराणा प्रताप चौक इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कंगना राणावत हिच्या पोस्टरला चप्पल मारून निषेध व्यक्त केलाय. शिवसेना मिरज तालुका अध्यक्ष संजय काटे, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे, विजय शिंदे, शिवसेना महिला आघाडी सरोजिनी माळी, सुगंधा माने, साकिरा जमादार, सुहाना नदाब यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कंगना राणावत या अभिनेत्रीनं भारतीय स्वातंत्र्याबाबत जे वादग्रस्त वक्तव्य करून शहीदांचा अपमान केलाय तेव्हा भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मिरज शहरात मिरज शहर व मिरज तालुक्याच्या वतीनं कंगना राणावत त्याचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तो एवढ्यासाठी की या 2 वर्षामध्ये जे फाशील वक्तव्य चालू केलेलं आहे कंगना राणावतनं की त्याच्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. शिवसेनेच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं व मिरजकरांच्या वतीनं त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो की 1947ला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र होण्याकरिता याच्या पाठीमागं कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कित्येक लोक हसत फासावर चढले आणि तिचं त्याला काही देखील सुखदुःख नाही आहे. ती सरळ म्हणते की देश स्वतंत्र त्यावेळी झाला नाही, देश स्वतंत्र झाला आता 1914 साली. म्हणजे हे फलतूगिरी आहे तिचं. हे भाजपनं सोडलेलं एकदम फडकलाच पिल्ला आहे. मी यांचा देखील निषेध व्यक्त करतो आणि आता एवढीच मी तर मागणी करतोय की आम्ही कोर्टामध्ये देखील जाणार आहे आणि मिरज शहरामध्ये तिच्यावर कोर्टाच्या मार्फत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आणि तिला महाराष्ट्रामध्ये कुठेही तिचा कार्यक्रम होऊन देणार नाही. आणि आमचं एवढंच पंतप्रधानांना मागणी आहे, केंद्र सरकारला मागणी आहे, राज्य सरकारला देखील मागणी आहे की तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार आहे तो ताबडतोब रद्द करावा आणि तिची पक्षात बाजूला हकालपट्टी करावी. महाराष्ट्रातनं तिला हकालपट्टी करावी असं आमची ठामपणे म्हणणं आहे आमचं.
ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. आटपाडी इथल्या राडा प्रकरणी गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील यांच्या 3 गाड्या जप्त करण्यात आल्या. कार्यकर्त्यांची ही धरपकड सुरू करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे हा तपास सोपवला असल्याची माहिती मिळते. सांगली इथं भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये रविवारी जोरदार राडा झालाय. या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून दोघांच्याही आलिशान गाड्या जप्त केल्या. या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून राडा झाला होता. दरम्यान सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या राड्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले. जादाची पोलीस कुमत तैनात करली आहे. एलसीबीचे विशेष पथक आटपाडीत तळ ठोकून आहे. कार्यकर्त्यांच्या हालचालींवर विशेष पथकाची करडी नजर असेल असं एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी म्हटलंय. तर राडा केल्याप्रकरणी अद्यापी संशयितांचा शोध सुरू आहे. व्हिडिओ शूटिंग आणि फोटोंच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून गुन्हे दाखल केले जातील असं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथं संतप्त ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्यांना 2 तास डांबून ठेवले. नदीकाठावर 3.5 महिने वीज पुरवठा खंडितच आहे. अनागोंदींमुळे वीज कार्यालयाला टाळं ठोकलं असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं. महापुरामुळे गेले 3.5 महिने वीज पुरवठा खंडित आहे. पिकं वाहून गेलीच, पण आता नव्यानं केलेली पिकं वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे करपत आहेत. सलग 2 महिने याबाबत पाठपुरावा करूनही अधिकारी कर्मचारी यांची चालढकल सुरू आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथं ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झालाय. 5 वीज कर्मचाऱ्यांना तब्बल 2 तास डांबून ठेवत कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय. गेल्या 3.5 महिन्यांपासून महापुरानं चिकुर्डे इथले पवार पाटील मळ्यातील ट्रान्सफॉर्मर बंद आहे. पाण्याविना पिकं करपू लागले. 23 जुलै रोजी आलेल्या महापुरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो अद्याप सुरू नसल्यानं हातातोंडाला आलेली ऊस आणि इतर पिकं वाळत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. अखेरीस मागील महिन्यात शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ट्रान्सफॉर्मर काढून दुरुस्तीसाठी इस्लामपूर कार्यालयाकडे पाठवलेला, मात्र तेही अजून बसवले नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत चिकुर्डे बाजारपेठेतील वीज कंपनीच्या कार्यालयाला कुलूप घालत अधिकाऱ्यांना 2 तास डांबून ठेवलं होतं. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. नवउद्योजकांना व्यवसाय झेप घ्यावयाचे असेल तर त्यांचे पंख बळकट करायला हवेत. छत्रपती शाहू महाराजांचा हाच वारसा पुढे चालवीत डिक्की पुणे आणि शाहू ग्रुप दलित समाजातील युवकांचं व्यवसायाचे पंख बळकट करणार असं प्रतिपादन डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी केले. बामणी तालुका कागल इथं आरके मंगल कार्यालय इथल्या सभागृहात शाहू ग्रुप डिक्की आणि सिडबी यांच्या संयुक्त विद्यमानं स्टँड अप कोल्हापूर अंतर्गत स्वावलंबन संकल्प मेळावा संपन्न झाला. कागल, गडिंग्लज, आजरा, उत्तूरसह जिल्ह्यातील 1200हून अधिक तरुण या मेळाव्यास उपस्थित होते. दलित समाजातील तरुणांनी दिशाभूल करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नये. शाहू, फुले, आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांनी जो स्वावलंबनाचा मंत्र दिला त्यावरच डिक्की आणि शाहू ग्रुप काम करणार असून याचा लाभ घेऊन येत्या शाहू जयंतीपर्यंत 100 गंगाराम कांबळे घडवण्याचे राजे समरजित सिंह घाटगे यांचे स्वप्न साकार करण्यास प्रयत्नशील राहू. हेच स्टँड अप कोल्हापूरचं यश असणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे म्हणाले, दलित समाजातील युवकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. यासाठी त्यांना यशस्वी उद्योजक बनवणं, त्याबरोबरच त्यांना कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दारात जावं लागू नये इतकं सक्षम बनवणं हे माझं स्वप्न आहे. यासाठी शाहू ग्रुप, राजे बँक, डिक्की आणि सिडबी या माध्यमातून पाठबळ देणार आहोत. दलित समाजातील युवकांना त्यांच्या पायावर उभं करणं हा माझा राजधर्म आहे. आता दलित समाजानं इतिहासातील गोष्टींमध्ये फार गुंतू नये असं स्पष्टीकरण देत सूचना समरजित सिंह घाटगे यांनी दिल्या आहेत. अभिनंदन करायचे आपलं सगळ्यांचं, कारण आपण इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला
की या कोल्हापूर आणि कागद परिसरातून 100 गंगाराम कांबळे निर्माण करायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गंगाराम कांबळे कोण होते? माहिती असेल तर हो म्हणा. येस. तर असे इथे बसलेल्यामधून ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. चंदगड इथं अपघातात डोक्याला मार लागून 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय. चंदगड गडिंग्लज मार्गावर आजगोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या गावाजवळ ट्रक खाली चिरडून सातवणे इथले जय ज्योतिबा मासरणकर वय वर्ष 18 आणि अजित आप्पाजी पाटील वय वर्ष 19 या कॉलेज युवकांचा जागीच मृत्यू झालाय. हा भीषण अपघात चंदगड गडिंग्लज मार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार जय आणि अजित हे दोघे आपल्या दुचाकी MH09 9429 वरून आपल्या दुचाकीवरून अडकूरहून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन आपल्या सातवणे गावी येत होते. दरम्यान आजगोरी पोल्ट्री फार्म जवळ एका अवघड वळणावर अडकूरहून उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढच्या ट्रॉलीला हळूवार धडक बसताच दोघेही रस्त्यावर आपटले. याच वेळी नागनवाडीहून अडकूरच्या दिशेनं जाणारा ट्रक दोघांच्याही अंगावरून सुसाट गेलाय. यावेळी दोघांच्याही डोक्यावरून चाक गेल्यानं डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचं वृत्त मिळतंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचा रोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे। नहीं नहीं माइक चल जाओगे। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या. विकासाची कामं हातात नसले की हिंदू मुस्लिम झगडे लावण्याचं काम केलं जात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले. पालकमंत्री छगन भुजबळ येवला इथं आढावा बैठक आणि विकास कामांचं उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यामध्ये त्रिपुरा घटने निषेधार्थ राज्यभर अनेक ठिकाणी हिंसाचार होत असल्याबद्दल विचारला असता भुजबळ म्हणाले, काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्यात. विकासांची कामं हातात नसली की हिंदू मुस्लिम झगडा लावून देण्याचं काम चालू आहे. अनेक राज्यांमध्ये निवडणुका आल्या असल्यानं हिंदू मुसलमानांचे विलगीकरण करण्याकरिता हे कृत्य करण्यात येत आहे. खासदार भारती पवार महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून निलंबन करतायत असा आरोप करण्यात आला. याबद्दल विचारला असता एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांची विलिनीकरण ही मागणी असून ती पूर्ण होणार नसून भाजपाच्या काळात देखील मुनगंटीवार यांनी ही मागणी रद्द केली होती अशी माहिती मिळत आहे. इतर ठिकाणी काल काय झालं, पण नाशिकमध्ये मालिकावाला जे झालं होतं तर फक्त मोर्चा निघाला होता आणि एक इन्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये दगडफेक जरूर झाली, पण तेव्हापासून नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. राज्याने आता हे जो निवडणुका येतील जवळ कुठल्याही, आणि मग विकासाची जर कामं जर तुमच्या हातामध्ये नसतील, काही केलं नसेल तुम्ही, तर मग देशभरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या जो आहे तो हिंदू मुसलमान झगडा लावून देणं, ध्रुवीकरण करणं. काय कदाचित आता अनेक निवडणुका आलेल्या आहेत, UPची निवडणूक आहे, इतर ठिकाणी, तर परत एकदा देशाचं वातावरण जे आहे हिंदू मुसलमानांचं ध्रुवीकरण करण्यासाठी कुणीतरी काहीतरी बोलतं जे आहे, तर ते पण राजकारणामध्ये आहेत, ते बोलतात, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना म्हणावं की अशा रीतीचे संप कसे हाताळायचे असतात ते प्रशासन ठरवत असतं, शासन ठरवत असतं. तुमच्या वेळेला सुद्धा अशीच मागणी झाली होती, म्हणजे तुमच्या त्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादीच होता कदाचित, पण मुनगंटीवार वगैरे जे आहे BJPने स्वतःच सांगितलं की होणार नाही, विलिनीकरण नाही होणार. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की संप जे आहे हे थांबवून जे लोकांना हा प्रचंड त्रास होतो आहे, या त्रासातून बाहेर काढण्याचं काम जे आहे संपकरी नेत्यांनी केलं पाहिजे. आणि असं दिसतंय एकूण की या संपामध्ये जे आहे राजकारण घुसलेलं दिसतंय BJPचं. येवला तालुका, जिल्हा नाशिक, SBN मराठी.
हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर आता गगनाला भिडले. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून 80 ते 100 रुपये प्रति किलोनं दर वाढलेले. हिंगोली जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसते. यामध्ये सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. सेनगाव भाजी मंडईत मिरची, टोमॅटो यांचे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोनं वाढल्यानं सर्वच भाजीपाल्यांचे दरही वाढले. ग्राहकांनीही घरच्या डाळी खाणंच पसंत केले. त्यामुळे विक्रेते सुद्धा अल्प प्रमाणात ग्राहक येत असल्यानं म्हणावं तशी भाजीपाल्याची विक्री होत नसल्याने चिंतेत आहेत. या सर्वांमध्ये भाजीपाला काही प्रमाणात तसाच पडून राहत असल्यानं खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक दोघेही चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. पद्मश्री श्री परशुराम गंगावणे यांचं सिंधुदुर्ग जिल्हा वासियांतर्फे रॅली काढून भव्य स्वागत करण्यात आले. पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण जिल्हावासियांचा असल्याचे गौरव उद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढलेत. कोकणातील कुडाळ इथल्या पिंगळी गुढीपूर या ठाकर समाजातील लोककलांचं जतन आणि संवर्धन करणारे ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचं जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कुडाळ पंचायत समिती इथून त्यांची स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांचं स्वागत केलं. गंगावणे यांनी ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला म्हणजे कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, पोतराज, वाद्यगोंधळ, डोना, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल या सर्व कलांचं संग्रहालयाच्या माध्यमातून जतन केले. या कला जोपासना आणि समाज प्रबोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण जिल्हावासियांचा असून याचा मला अभिमान आहे. माझ्या कलागुणांचा शासन दरबारी न्याय मिळाल्याचं चीज झालं अशी भावना यावेळी परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. राष्ट्रपतीच्या हस्ते ज्यावेळी पुरस्कार मिळाला त्यावेळी खरोखरच मला असं वाटलं माझ्या मनापासून की माझ्या सिंधुदुर्गवासियांना फार मोठा माझ्यापेक्षा त्यांना आनंद झाला हे मला खूप मोठं त्याच्यामध्ये आधी वाटलं. दुसरी गोष्ट, जो हा पुरस्कार जो मिळालेला आहे तो हे ठाकर समाज त्या काही व्यक्तीला मिळालेला आहे. आणि आज ठाकर समाजामुळे ह्या ठाकर समाजाने ज्या कला जे सांभाळून जे ठेवलेल्या होत्या त्या कला लोप पावत गेलेल्या होत्या आणि त्या लोप पावत कला गेलेल्या त्या सर्व जिवंत करण्याचं काम गेले मी 50 वर्ष मी करतोय. म्हणजे वयाचा 10 वर्षाचा असल्यापासून जवळजवळ मी करतोय. आणि ते कुठेतरी आज शासनाला कळलं आणि भारत सरकारला कळलं की खरोखरच ह्या ठाकर समाजाने जी लोककला शिवाजी महाराजापासून जी लोककला जी आलेली आहे ती कला ह्या व्यक्तीने सांभाळून ठेवलेली आहे. त्याचा कुठेतरी जाणीवपूर्वक त्याने अभ्यास केला आणि अभ्यास करूनच की हा पद्मश्री जो पुरस्कार जो मला मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आज राष्ट्रपतींनी पुरस्कार देते स्वतः राष्ट्रपती माझ्याशी बोलले. एकच वेळा नाही पण 2 वेळा माझ्याशी बोलले आणि चांगले बोलले आणि माझी चांगली त्यांनी माहिती घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे PM साहेब जेव्हा आम्हाला चहा पाण्याचं जेव्हा त्यांनी अरेंजमेंट केली मग तिथं जाऊन माझ्या हातात हात पकडून कमीत कमी 3 ते 4 मिनिटं माझा हात सोडत नव्हते आणि माझी सगळी हिस्ट्री त्यांनी ऐकून घेतली आणि माझ्याबरोबर नंतर मराठी बोलायला लागले. मला खूप एवढा आनंद झाला. माझ्या जिल्ह्याचा मला खरोखरच मला अभिमान वाटला. आणि या जिल्ह्यातल्या मी मातीतला एक परशुराम गंगावणे या भूमिपुत्र मी आणि माझ्याबरोबर आज PM बोलणं हे इतकं सोपं नाही. एवढं सांगून मी माझे 2 शब्द. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे, त्याला बळी पडू नका, शांतता पाळा असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केलं. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान सुरू आहे, त्याला बळी पडू नका, शांतता पाळा, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्या राज्यात शांतता कशी राहील यावर भर द्या असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं. त्रिपुराच्या घटनेनिषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झालाय. भाजपानं आज अमरावती बंदची हाक दिली, मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलं. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलेलं आहे.
सरकार जो जिम्मेदार है उसको जांच करके जो भी जिम्मेदार होगी, संस्था हो व्यक्ती हो, उस पर कारवाई सरकार करेगी. आणि कोण काय मागणी करतं त्यांचा अधिकार आहे, पण सरकार या घटनेमध्ये जे कोणी दोषी असेल ते तपास करून त्यांच्यावर कारवाई करतील. देखिए मैं किसका नाम आता है, क्या आता है, निश्चित रूप से अगर कोई भी किसी भी घटना के पीछे जिम्मेदार होगा तो सरकारों की जिम्मेदारी होती है उस पर कार्रवाई करे. निश्चित रूप से जो घटना हुई है ये दुर्भाग्यपूर्ण है, पुलिस उसकी जांच करेगी और जो भी उसमें जिसका भी दोष होगा उस पर सरकार कार्रवाई करेगी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या व्यथा मांडल्यात. त्यात सुजातासाठी आता सध्या कर्मचारी आंदोलन करत आहेत. पाहुयात नेमका हा व्हिडिओ काय आहे तो. केंद्राप्रमाणे वेतन, केंद्राप्रमाणे भत्ता, केंद्राप्रमाणे पेन्शन या गोष्टी आज महाराष्ट्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात. आणि नेमकी ती स्थिती आज एसटी कामगारांच्यासाठी करण्याच्याबद्दलचा निकाल हा जर घेता आला, मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, दर महिन्याला त्याच्या फंडामध्ये वेळेवर ते वेतन पडलं पाहिजे. आज माझ्या कानावर येतं आहे की अनेक ठिकाणी 2-2, 3-3 महिने एस टी कामगारांचं वेतन मिळत नाही. हे खरं आहे का? अनेक ठिकाणी लोक मला सांगतात की आमचं वेतन वेळेवर मिळत नाही. आणि इतकी मेहनत करणाऱ्यांना त्याच्या कामाची किंमत जर 30 तारखेला मिळत नसेल तर कुठेतरी चूक आहे आणि ती चूक राज्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून ती चूक दुरुस्त करण्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजेत, तुमच्या मागण्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि ते करायला मला असं वाटतं की या खात्याचे मंत्री यांची सहानुभूती, पाठिंबा हा तुम्हाला आहे, पण जेव्हा तेवढं असून चालणार नाही. त्यांची मदत ही आपल्याला हवीच, पण त्यांनाही अन्य लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्यांना 2 लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्यातले 2 लोक असेल की त्याची जबाबदारी एकाची त्यांनी घ्यावी, एकाची मी घेतो. त्यांनी मुख्यमंत्र्याची घ्यावी, मी उपमुख्यमंत्र्याची घेतो. त्यांच्याकडे राज्य आहे, यांच्याकडे अर्थ खातं आहे. आणि त्यामुळे आता हे दोघं एकत्र आले तुमच्या पाठीशी, तर त्याची काही फार चिंता करायचं कारण नाही. आपण त्याचं मार काढू. आणि म्हणून मी आत्ता या ठिकाणी काही सांगत नाही, पण मी एवढंच सांगतो की अनिल परवांना आमची विनंती आहे, येत्या अर्ध्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी बैठक घ्या. ताते, शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना वेळ द्या, त्यांना निमंत्रित करा. परिवहन खात्याच्या सचिवाला बोला, राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाला बोला आणि यांच्या मागण्या ह्या त्यांच्यापुढं आधीच ठेवून त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्याबद्दलची तयारी तुम्ही ठेवा. आणि जर दोघांना पटत असेल, मान्य असेल तर त्या बैठकीला मलाही बोलवा. म्हणजे मग त्याच्या ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मलावी देशातील आंबा मुंबईच्या बाजारात आता दाखल झालाय. किलोचा दर हा 1200 रुपये. हापूसासारखीच चव आणि पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मलावी देशातील आंब्यांची आवक झाली. पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आलेत. घाऊक बाजारात 1200 ते 1500 रुपये किलो दरानं आंबा विकला जातोय. 15 डिसेंबर पर्यंत यांचा हंगाम सुरू राहणार.
दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागलाय. हापूस सारखी चव, रंग आणि आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यानं ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. 230 बॉक्स मुंबई बाजार समितीमध्ये आले. 3 किलो वजनाचा एक बॉक्स असून त्यात 9 ते 12 आंबे असतात. एका पेटीची किंमत 3600 ते 4500 इतकी आहे. यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यानं मलावी आंबा ग्राहकांना जादा दरानं विकत घ्यावा लागणार. पहिल्या दिवशी होलसेल मार्केटमध्ये 1500 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळाला. मुंबईमध्ये 15 डिसेंबर पर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून पुढील 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. हा सध्या जो आंबा आलेला आहे हा मलावी देशाचा आंबा आलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून हा भारतामध्ये आंबा आयात व्हायला लागलेला आहे आणि हे जे आंबे आहेत हे भारतातूनच आंब्याची झाडं तिकडं नेऊन लावून तिथं जवळजवळ 500 एकरमध्ये ह्या आंब्याची लागवड तिथं झालेली आहे. सध्या हा माल जो आहे हा 1200 ते 1500 रुपये किलो ह्या भावानं विकला जाण्याची शक्यता आहे अंदाजे होलसेलमध्ये. आणि निश्चितपणानं ह्या मालाला सुद्धा आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि हा जो सीझन आहे हा सीझन नॉर्मली 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर ह्या 1 महिना हा सीझन चालत असतो. आणि निश्चितपणानं हे सुद्धा आंबे आपल्या आंब्यासारखेच खायला गोड दिसायला सारखे आणि सेम टू सेम आंबे आहेत. आणि निश्चितपणानं हा माल सुद्धा आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या भारतातले जे आंबा खाणारे खवय्ये आहेत त्यांना नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या महिन्यामध्ये हा माल खाण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. हा रेट जो आहे तो रेट हे जे बॉक्स येतं हे 3 किलोचं बॉक्स येतं आणि अंदाजे आज पहिल्यांदाच मार्केटमध्ये आल्यामुळं असा आमचा अंदाज आहे ते 1200 ते 1500 रुपये किलो ह्या भावानं हा आंबा विकला जाण्याची शक्यता आहे होलसेल मार्केटमध्ये. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत
आरवडे, तुंग, आरग, धालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादक माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रतीक प्रकाश बापू पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीचे चेअरमन विशाल प्रकाश बापू पाटील, सर्व दादा प्रेमी हितचिंतक. नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अमरावती इथं त्रिपुरा घटने निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजपा बंदला हिंसक वळण आले. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड. संपूर्ण जिल्ह्यात 4 दिवसांची संचारबंदी. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबतची बैठक सकारात्मक. कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेणार. पुन्हा एक चर्चेची फेरी. महाराष्ट्रामध्ये दंगली पसरवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी आणा, अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल. नितीन चौगुले यांचा इशारा. तर कंगना राणावतचाही केला निषेध. आटपाडी राडा प्रकरणी गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील यांच्या 3 गाड्या जप्त. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला तपास. गडचिरोली इथं पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक. 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 3 जवान जखमी. वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई. न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतायत. हे धोकादायक असून सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे, त्याला बळी पडू नका, शांतता पाळा. मंत्री नवाब मलिक यांचं आव्हान. राऊतांचं वक्तव्य ऐकून कीव येते. राजकारणासाठी किती लाचारी. बाळासाहेब असते तर थोबाडी दिली असती. चंद्रकांत पाटील यांचा घणाघात.
महाविकास आघाडी एकत्र विधान परिषद निवडणूक लढणार. कोल्हापूर जिल्ह्यात 253 पेक्षा अधिक नगरसेवक महाविकास आघाडी सोबत. पालकमंत्री सतेज पाटील यांचं धक्कादायक विधान. आणि 1947 साली काय घडलं हे कुणी सांगितलं तर पद्मश्री पुरस्कार परत करेन. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम. शहीदांचा अपमान केला नसल्याचाही दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.